जिल्ह्यात एक नव्हे तर तीन कॅबिनेट मंत्री आहेत। त्यातल्या त्यात शिक्षण मंत्री तर इथले भूमिपुत्रच आहे। तरीही शालार्थ आयडी सारखे अनेक घोटाळे अलीकडच्या काळात उघडकीस आलेत। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो, तर मग शालार्थ आयडी सारख्या गंभीर घोटाळ्याची जबाबदारी म्हणून मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केलाय। अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण झालं आहे। कधी काळी ज्ञानाची मंदिरं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळा महाविद्यालय पैसे कमवण्याचं साधन झालं आहे। राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यावरून तरी हेच समोर आलंय। थोडा थिडका नव्हे तर तब्बल 160 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे। बडे अधिकारी आणि संस्थाचालक हे यातले मुख्य मोहरे आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले। त्यात सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला। घोटाळा आतापर्यंत उपसंचालक पदावर राहून गेलेले नितीन उपासनी, नितीन बच्छाव, बी चव्हाण या बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे। दुसरीकडे स्वतःला संस्थाचालक म्हणवून घेणारेही या घोटाळ्यात पुढे आले आहेत। धुळ्यात राहणारा प्रशांत वाडिले हा त्यातला एक घोटाळे बहादर आहे। तो स्वतःला संस्थाचालकही म्हणतो। त्यांच्या काही संस्था असल्याचंही बोललं जातं। शालार्थ आयडी घोटाळ्यात मात्र हाच वाडिले मध्यस्थ म्हणजे दलालीचं काम करत होता। आधी संस्थाचालकांकडून पैसे घेतले जात होते, त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता, प्रस्तावाची हालचाल तसंच मंजुरी ही सारीच प्रशासकीय कामं जलद गतीनं पार पाडून देण्याचं आश्वासन दिलं जायचं। या कामात वाडिले बक्कळ पैसा कमवायचा। एका शिक्षकाकडून तब्बल 12 ते 15 लाख रुपये तो उकळत असायचा। 34 बोगस शिक्षकांची संच मान्यता काढून देण्यासाठी त्यानं अशा पद्धतीनं पैसे घेतल्याचं पोलिसांच्या चौकशीत कबूल केलं आहे। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या संजय गरुड हाही याच घोटाळ्यात अडकला। बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यानं स्वतःच्या शिक्षण संस्थेतील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि नियुक्तीचे खोटे प्रस्ताव तयार केले। हे सर्व काम त्याने एका दिवसात तयार केल्याचा पोलिसांचा संशय आहे। 15 ते 20 प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षण शाळा तर 2 कनिष्ठ, 1 वरिष्ठ महाविद्यालय असं या गरुडाचं जळगाव जिल्ह्याचं साम्राज्य आहे। शिक्षण सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गरुडानं राजकारणात नशीब आजमावून बघितलं, पण जनतेच्या दरबारात त्याची डाळ शिजली नाही। काँग्रेसकडून एकदा नाही तर 3दा विधानसभेची निवडणूक लढवली, पण पदरी पराभवच आला। अखेर 3 वर्षापूर्वी तो भाजपात दाखल झाला। भाजपचे महाजन यांचं कार्यक्षेत्र असलेल्या जामनेर इथंच गरुड याची शिक्षण संस्था आहे, हे विशेष। आता हा निव्वळ योगायोग की आधीच केलेला तजवीज हा खरा प्रश्न आहे। खरं तर घोटाळ्याची व्याप्ती तशी राज्यभर आहे। सुरुवातीला नागपूरमध्येही काही अधिकाऱ्यांना अटक झाली आहे, तरीही नाशिक मात्र या घोटाळ्याचं जणू केंद्रस्थळच बनलंय। उपसंचालक कार्यालय नाशिकमध्ये असल्याने घोटाळ्यात सहभागी अधिकारी नाशिकमधलेच आहे। ज्यांनी कांड केलं ते संस्थाचालक, दलाल मात्र धुळे, जळगाव सारख्या जिल्ह्यातले आहे। जवळपास 1200 संशयित आहे। जसजशी चौकशी पुढे सरकेल तसतशी अनेक बडे अधिकारी आणि संस्थाचालकांची नावं आता उजेडात येणार आहे। त्यामुळे खरात कांडाप्रमाणे शालार्थ आयडी घोटाळ्यामुळं नाशिकची राज्यभर चर्चा होणार आहे। असो, शिक्षण क्षेत्राची लक्कर वेशीवर टांगणारा आणखीन एक घोटाळा काही महिन्यांपूर्वी महापालिकेत घडून गेला होता। बिंदू नामावली न तपासताच त्यावेळेचे महापालिकेचे प्रशासन अधिकारी BT पाटील यांनी शिक्षकांच्या बदल्या करण्याचा सपाटाच लावला होता। जवळपास 52 शिक्षकांच्या बदल्या करून ते मोकळे झाले होते। जिल्हा परिषदेच्या 23 शिक्षकांच्या बदल्या तर प्रचंड वादात सापडल्या होत्या। या शिक्षकांची खरोखर महापालिकेच्या शाळेत गरज आहे की नाही, त्याच्या सवर्गाची जागा रिक्त आहे की नाही, अशी कोणतीही खातरजमा न करता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना महापालिकेच्या क्षेत्रात सामावून घेण्यात आलं होतं। आंतरजिल्हा बांधण्याच्या आदेशाला केराची टोपलीही दाखवण्यात आली होती। या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागानंही प्रस्ताव आले म्हणून 23 शिक्षकांना महापालिका क्षेत्रात जाण्यासाठी सरळ कार्यमुक्त करून टाकलं होतं। लक्ष्मी दर्शन झाल्यानेच अधिकाऱ्यांनी हा धाडसी निर्णय त्यावेळी घेतला होता आणि त्यांना हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी मनापासून साथ दिली होती। लाखो रुपये घेऊन अशा पद्धतीनं बदल्या करण्यात आल्या होत्या। आमदार किशोर दराडे यांनी त्यावेळी या घोटाळ्यावर थेट अधिवेशनात लक्षवेधी मांडली। पाटलांच्या कारनाम्याचा राज्यभर बोभाटा झाला। ज्या ठिकाणी राज्याच्या शिक्षण मंत्र्याचं कार्यक्षेत्र आहे त्या नाशिक जिल्ह्यात बदल्याचा हा घोटाळा उघड होता। ज्यांनी त्यावर लक्षवेधी मांडली होती
ते आमदार दराडे हे नाशिकमधलेच आणि त्यातल्या त्यात सत्तारूढ पक्षाचे शिंदे सेनेचे होते. तरीही थेट आपल्याच मंत्र्यांशी पंगा घेण्याचं धाडस त्यावेळी त्यांनी दाखवलं होतं. असो, शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात बदली कांडानंतर आता शालार्थ आयडी घोटाळा गाजत आहे. यात बडे अधिकारी, राजकीय पक्षांशी जोडलेले संस्थाचालक आणि घोटाळ्यात सहभागी झाल्याचं निष्पन्न झाल्याने शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली म्हणायची. असे असेल तर या घोटाळ्या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांना जबाबदार म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायला हवा असं जाणकारांना वाटतं. आमदार माणिकराव कोकाटे यांना मिळालेलं मंत्रिपद त्यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे धोक्यात आलं होतं. हाऊसमध्ये ऑनलाईन रम्मी खेळतानाही या मंत्रिपदावर गंडांतर आलं होतं. अजितदादांनी बरीच पाठराखण केली म्हणून कोकाटे यांचं मंत्रिपद वाचलं, पण सदनिका घोटाळ्यात मात्र त्यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. नीट पेपर फुटीवरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही ताजी घटना आहे. जर देशभरात गाजलेल्या नीट घोटाळ्यात केंद्रीय मंत्री राजीनामा देऊ शकतात, तर शालार्थ आयडी घोटाळ्यात राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला विलंब का? त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागणार का? हा खरा प्रश्न आहे.